एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून कारकीर्द गाजवणारे आणि मनसुख हिरेन हत्याकांडातले आरोपी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्याआधी स्वीकृती शर्मा मोठं शक्ती प्रदर्शनही करणार आहेत। प्रदीप शर्मा यांनी सुद्धा या अटकेपूर्वी या मनसुख हिरेन हत्याकांडात नाव येण्याआधी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती। मात्र या हत्याकांडामध्ये त्यांचं नाव आल्यानंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या चक्क शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत। प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन हत्याकांडातले एक आरोपी आहेत आणि असं असतानाही स्वीकृती शर्मांचा शिंदेंच्या शिवसेनेतला प्रवेश आश्चर्यकारक म्हटला जातोय। काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं हेमाली तर आज जर स्वीकृती शर्मा यांचा काही वेळातच प्रवेश होतो आणि हा प्रवेश झाल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा प्रदीप शर्मा यांना घेऊन आरोप प्रत्यारोपाचं राजकारण उद्यापासून सुरू होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदीप शर्मा फाउंडेशनच्या सदस्या, संस्थापक सदस्या आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत। त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील केलं जातं। काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन या निवासस्थानी स्वीकृती शर्मा यांचं जवळपास 50 ते 60 बसेस आणि छोट्या मोठ्या गाड्या पकडून जवळपास 100 वाहनांसह त्यांचं शक्ती प्रदर्शन झालं आणि काही वेळात सह्याद्री अतिथीगृहावरच्या बैठका संपून एकनाथ शिंदे हे त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी जातील आणि त्यानंतर स्वीकृती शर्मा यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल। आपण जर बघितलं तर कुठतरी मनसुख हिरेन प्रकरण, अँटिलिया खाली जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचं प्रकरण, या प्रकरणामध्ये प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून। त्यानंतर त्यांना जामीन मिळाला, त्यांच्या शिक्षेवर स्थगिती आली, स्टे मिळाला त्यांना। या सगळ्या पार्श्वभूमीवर जरी स्वीकृती शर्मा प्रवेश करत असले तरी त्याचा बॅकबोन, त्यांचा बॅकमाइंड जो आहे ते प्रदीप शर्माच असल्याचं आता राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे। मात्र प्रदीप शर्मा यांच्यावरती आरोप आहे, त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे, ते जामिनावर बाहेर आहे। अशा परिस्थितीत प्रदीप शर्मांचा जर थेट पक्षप्रवेश शिवसेनेत झाला तर कुठतरी पक्ष डॅमेज होईल, पक्षाचं नुकसान होईल आणि विरोधकांना आरोप प्रत्यारोप करणं हे सहज शक्य होईल। यासाठी प्रदीप शर्माचा पक्षप्रवेश हा होत नाही, त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या प्रवेश करतायत। मात्र या सगळ्यात असं बोललं जात आहे की यामागे प्रदीप शर्माच आहे आणि एकूण स्वीकृती शर्मा यांच्या मागे जे पाठबळ उभं करण्यात आलेलं आहे, जे शक्ती प्रदर्शन केलं पार्श्वभूमीवर म्हणजे विधानसभा निवडणुका सुद्धा येतात, त्यातच स्वीकृती शर्मा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होतो आहे। त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून नालासोपाऱ्याचं तिकीट दिलं जाऊ शकतं का? काय चर्चा आहे? आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं प्रदीप शर्मा असतील, स्वीकृती शर्मा असतील आणि एकूणच ज्या संस्थेच्या माध्यमातून ते काम करतात ती संस्था PS फाउंडेशन अर्थात प्रदीप शर्मा फाउंडेशन ही अंधेरी पूर्व येथील आहे। आपण जर बघितलं तर अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते होते रमेश लटके यांचं निधन झालं होतं। सहानुभूतीपूर्वक विचार करून पक्षांनी ऋतुजा लटके यांना तिकीट दिलं होतं। त्यामुळं आता ही जागा महायुतीमध्ये जर जागा वाटपात बघितली तर अंधेरी पूर्व ही जागा शिवसेनेकडे येईल आणि त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांचा अर्थातच स्वीकृती शर्मा यांचा डोळा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर आहे। असं जरी असलं तरी ज्यावेळी पोटनिवडणूक पार पडली होती, ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार त्या ठिकाणचे भाजपाचे उमेदवार होते, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज, मुर्जी पटेल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांना भाजपाने आश्वासन दिलं होतं की पोटनिवडणुकीतनं तुम्ही माघार घ्या, आम्ही तुम्हाला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देऊ। त्यामुळं जर अशा पद्धतीने प्रदीप शर्मा यांच्या पत्नीला त्या ठिकाणावरनं जर अंधेरी विधानसभा मतदारसंघ, अंधेरी पूर्व विधानसभेतनं उमेदवारी मिळाली तर भाजपा आणि शिवसेना यांच्यात देखील एक संघर्षाची ठिणगी पडू शकते। अर्थात ती आजच्या पक्षप्रवेशानंतर पडली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। नालासोपारा हा मतदारसंघ क्षितिज ठाकूर, आपण बघतो हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर यांच्याकडे आहे। त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस असतील, भाजपाचे नेते असतील, त्यांचे संबंध चांगले आहे आणि एकदा त्या मतदारसंघामध्ये
पराभवाचा सामना स्वतः प्रदीप शर्मा यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये करावा लागला होता आणि प्रदीप शर्मांना देखील आता हे अलीकडच्या काळात कळून चुकलं होतं की त्या ठिकाणी नालासोपाऱ्यामध्ये ठाकूर कुटुंबियांचं वर्चस्व असल्यामुळे त्या ठिकाणी आपला निभाव लागू शकणार नाही किंवा त्या ठिकाणी आपल्याला विजय मिळवणं हे तितकंसं सोपं नसणार. मात्र अंधेरी पूर्व मतदारसंघात प्रदीप शर्मा यांचं गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या PS फाउंडेशनच्या माध्यमातून काम आहे, त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे, जनाधार त्या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला देखील त्या ठिकाणी मोठा जनाधार अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळं आता दावा ठोकला जाईल स्वीकृती शर्मा यांच्या माध्यमातून प्रदीप शर्मा यांच्याकडून अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी आणि ह्यावरनं शिंदेच्या पुन्हा शिवसेनेचा एकदा किंवा स्वीकृती भाजपामध्ये शर्मांचा हा निर्णय कुठपर्यंत घेऊन जातोय दोघांनाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.